श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण बघणार आहोत वैभव लक्ष्मी व्रत कसं करायचं, त्याचबरोबर मांडणी कशी करायची. या श्रावण महिन्यामध्ये वैभव लक्ष्मी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्याला किती शुक्रवार करायचे आहेत. आता बऱ्याच महिला 5 शुक्रवार करतात, कुणी 7 करतात, कुणी 11 करतात. प्रत्येकाच्या यथाशक्ती यथाभक्तीनुसार प्रत्येकजण व्रत वैकल्य करत असतात. तर आता बघा, श्रावण महिन्यामध्ये हे व्रत का करतात, तर श्रावण महिन्यात वैभव लक्ष्मी व्रत करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. कारण हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र असून या काळात केलेली सर्व प्रकारची व्रतवैकल्ये आणि भक्ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचते असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता बघा, आता ज्यावेळेस आपण श्रावण महिन्यामध्ये वैभव लक्ष्मी व्रत करत असतो, तर श्रावण महिन्यामध्ये देवी देवतांचे आशीर्वाद पृथ्वीवर अधिक प्रमाणामध्ये मिळतात. त्यामुळे या महिन्यामध्ये सुरू केलेले व्रत लवकर पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर हे व्रत केल्याने घरातील दारिद्र्य दूर होतं. त्याचबरोबर धन, ऐश्वर आणि सुखसमृद्धीसुद्धा लाभते, मनोकामना पूर्ण होते. वैभव लक्ष्मी व्रत हे एक मनोकामनापूर्ती व्रत आहे. मनातील कोणतीही रास्त इच्छा असो किंवा कुठलंही तुमचं काम असो, अडकलेलं काम असो, फायनान्शियल प्रॉब्लेम असो, या व्रतामुळे पूर्ण होतात. त्याचबरोबर कौटुंबिक शांतता, घरामध्ये सुरू असलेले वाद, क्लेश, कौटुंबिक तणाव कमी होऊन नात्यांमध्ये प्रेमसुद्धा वाढते. त्याचबरोबर शुक्र ग्रहाची सुद्धा अनुकूलता होते. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा आणि शुक्र ग्रहाचा म्हणजेच ऐश्वर्याचा कारक मानला जातो. त्यामुळे श्रावण शुक्रवारी हे व्रत केल्याने कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो. त्याचबरोबर विवाहामधील अडथळे सुद्धा दूर होतात. आता बघा, ज्यांचे लग्न वगैरे जमत नाहीत, त्यांचे लग्नाला काही अडचणी येत आहेत, त्यांचे सुद्धा लग्न म्हणजे जुळून येतात. त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी सुद्धा काही अडथळे येत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा हे व्रत अत्यंत म्हणजे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर बघा, आता वैभव लक्ष्मी व्रत कसं करायचं, तर सुरुवातीला तुम्हाला या व्रताचा संकल्प करायचा असतो. तर बघा, आता संकल्प कसा करायचा हे सर्वांना माहितीच असेल. तर काय करायचं, एका हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे, एक फूल घ्यायचं आणि तुम्हाला संकल्प सोडायचा. तर संकल्प सोडताना तुम्ही तुमच्या मनातील जी इच्छा आहे पहिल्यांदा गोत्र सांगायचं. त्याचबरोबर तुमचं जे काही गोत्र आहे ते गोत्र सांगायचं. त्याचबरोबर गोत्र माहीत नसेल तर काश्यप सांगितलं तरी चालेल. त्याचबरोबर तुमचं नाव सांगायचं आणि तुमची जी काही मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा बोलायची. मग तुम्ही 11 गुरुवार करणार आहात, 11 शुक्रवार करणार आहात, कोणी 5 करणार असेल, 7 करणार असाल, 9 किंवा 21 असे तुम्ही संकल्पयुक्त शुक्रवार करू शकता. आता हे व्रत जे आहे या दिवशी उपवास करायचा का, तर हो, सकाळी तुम्हाला उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी तुम्हाला हे पोथी वगैरे वाचून झाल्याच्या नंतर हा उपवास तुम्हाला सोडायचा असतो. आता बघा, ज्यांना उपवास शक्य होईल त्यांनी उपवास करावा, ज्यांना उपवास नाही शक्य होईल त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल. फक्त सकाळी तुम्ही म्हणजे जे काही असेल ते आहार घेऊन संध्याकाळी पूजा वगैरे तुमची झाल्याच्या नंतर मग देवीला नैवेद्य वगैरे अर्पण करून तुम्ही जेवण वगैरे करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे बघा, अत्यंत सोपं आणि एकदम साधं व्रत आहे. अजिबात कुठल्याही गोष्टीची म्हणजे काही जास्त अशी हे नाही. आता बघा, पहिला लक्ष्मी मातेचा मी फोटो घेतला आहे, म्हणजेच माझ्याकडं गणपती बाप्पा, त्याचबरोबर सरस्वती माता आणि लक्ष्मी माता हा फोटो आहे. तुमच्याकडं जर लक्ष्मी आणि विष्णू दोघांचा फोटो असेल तर तुम्ही घेतला तरी चालेल. त्याचबरोबर इथे एक मी विडा ठेवला आहे, त्याबरोबर गणपती बाप्पांचं त्याच्यावरती मी स्थापना केली आहे, गणपती बाप्पांची स्थापना केली आहे आणि दुसऱ्या विड्यावर एक नाणं आणि एक सुपारी घेतली आहे. त्यांना धूप दीप ओवाळून हळदी कुंकू वगैरे लावून अक्षता अर्पण करून फूल अर्पण केलं आहे आणि इकडे पण हळदी कुंकू वगैरे लावून त्यांना अक्षता वगैरे अर्पण करून फूल अर्पण केलं आहे. आता त्याचबरोबर कलशाच्या खाली तुम्हाला बरोबर मधोमध थोडी तांदळाची रास मांडायची आहे. तांदळाची रास मांडून झाल्यावर त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर कलश ठेवायचा आहे. आता कलश जो ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध जल भरायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं,
एक सुपारी टाकायची आहे, हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. आता बघा, तुम्ही तांब्याचा कलश घ्या किंवा स्टीलचा घ्या, तुमच्याकडं जो उपलब्ध आहे तो तुम्ही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता मी इथं एक वाटी घेतली आहे आणि त्या वाटीमध्ये मी तांदूळ भरलेले आहेत. तांदळामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं किंवा काही तुमच्याकडं सोन्याचं वगैरे काय असेल तर सोनं ठेवू शकतात किंवा चांदी असेल तर चांदीसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. ही वाटी मी पितळेची घेतली आहे, तुमच्याकडे स्टीलची आहे, तुम्ही स्टीलची घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला या देवीच्या फोटोला वस्त्रमाळसुद्धा अर्पण करायची आहे. वस्त्रमाळ वगैरे अर्पण करून झाल्याच्यानंतर षोडशोपचार त्यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर इथल्या 2 विड्यांवरची गणपती बाप्पांची सुपारी, त्याचबरोबर इकडे 1 रुपया आणि त्याच्यावर सुपारी ठेवून त्यांची पण पूजा करायची आहे. आणि या कलशावर तुम्हाला 8 उभ्या लाईन म्हणजे अष्टलक्ष्मी तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजेच काय, खालून वरी असे 8 कुंकवाचे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची आणि मिक्स करून तुम्हाला 8 पट्टे ओढून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मी इथं स्वास्तिक काढलं आहे, तुम्हाला दिसतच असतील बघा, हे बघा इथं आहे. हे स्वास्तिक काढून घ्यायचं आणि हे स्वास्तिक काढल्याच्या नंतर त्यांना पण हळदी कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करायचं. आता बघा, परत काय करायचं आहे तर परत तुम्हाला कमळगट्ट्याची माळ आणि श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला इथे ठेवायचं आहे. म्हणजे कलशाला चिटकूनच तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर मी इथं कलशाला चिटकूनच श्रीयंत्र ठेवलं आहे आणि त्याच्यावर कमळगट्ट्याची माळसुद्धा ठेवली आहे. त्यालासुद्धा मी लाल फुलं अर्पण केलं आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही वाटीमध्ये, इथं एका वाटीमध्ये तांदूळ, त्याच्यावरती जे काही सोन्याचं काही असेल किंवा अंगठी असेल, काही ठेवू शकता तुम्ही, किंवा चांदीचं काही ठेवू शकाल, किंवा 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरी चांगलं, कारण 1 रुपयाचं नाणंच हे लक्ष्मी स्वरूप मानलं गेलं आहे, त्याच्यामुळे तेही ठेवू शकतात. आणि इथे मात्र लाल फुलं अर्पण करायचं आहे बरं का आवर्जून. त्याचबरोबर मी इथं पोथी ठेवली आहे, पोथीला सुद्धा हळद कुंकू अक्षता अर्पण करून तिथेसुद्धा मी एक लाल फुलं अर्पण केलं आहे. आणि त्या दोन्ही समया, म्हणजेच मग तुम्ही समई लावू शकतात. आता ते तिथलं जरा थोडंसं हे झालं आहे, पण इकडची चालू आहे बघा, समया दोन्ही लावून घ्यायच्या, किंवा तुम्ही एक ठेवली तरी चालेल, किंवा 1 तुपाचा दिवा जरी लावला तरीसुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आता ही सगळी पूजा मांडणी वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, पोथीचं वाचन करून घ्यायचं आहे. तर आता बघा काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला संकल्प वगैरे सोडून झाला, तुमची पूजा मांडणी वगैरे झाली, तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे. आता ज्या वेळेस तुम्ही धूप दीप ओवाळून घ्याल त्यावेळेस तुम्हाला परत नंतर देवींचं दर्शन घ्यायचं, देवीला प्रार्थना करायची, हे लक्ष्मी माता, तुम्ही माझ्याकडून हे व्रत काही अडथळे न येऊ देता करून घ्या. म्हणजे कुठल्याही गोष्टीची, जरी समजा तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही गावाला गेलात, एखादा शुक्रवार स्किप झाला, तरी तुम्ही पुढच्या शुक्रवारी तो शुक्रवार तुम्ही करू शकतात. तुमच्या 11 असेल 7 असेल, फक्त हा नियम पाळायचा, ज्या दिवशी तुमचा शुक्रवार आहे त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं. आणि त्याचबरोबर तुम्हाला मांसाहार घरामध्ये झाला नाही पाहिजे, याची मात्र काळजी घ्यायची. घरामध्ये मांसाहार झालाच नाही पाहिजे. आपण एवढे व्रतवैकल्य करत असतो, मग आता हा श्रावण महिना तर आपला स्किप होतोच म्हणा, पण इवन पुढच्याही महिन्यात, आता श्रावण झाला की परत नंतर आहेत पुढं, परत नंतर श्रावण पाळतात, परत नंतर खायला सुरू करतात बरेच जण, पण ज्या दिवशी तुमचा शुक्रवार आहे त्या दिवशी तुम्ही घरात करू नका, हा एक नियम आवर्जून पाळा. त्याचबरोबर परान्न वर्ज्य करायचं आहे. आता बघा, आता ही सगळी मांडणी वगैरे झाल्यानंतर गोडामध्ये मी इथे तात्पुरती साखर ठेवली आहे. नंतर ज्यावेळेस शुक्रवार असेल किंवा ज्यावेळेस मला संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवायचं त्यावेळेस मी इथं खीर ठेवते आणि एक फळ पण ठेवते, पण आता सध्याला मी फक्त तात्पुरती साखर ठेवलेली आहे प्रसादाला. आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला परत वैभव लक्ष्मी मातेची तुम्हाला कथासुद्धा पठण करायची आहे. तर आता बघा, कथा कशी पठण करायची आहे ते तुम्हाला दाखवते. आता कथा कशी पठण करायची आहे मी तुम्हाला सांगते. तर बघा, सुरुवातीला जे काही तिथे अष्टलक्ष्मी आहेत त्यांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यांना प्रत्येकीला धूप दीप ओवाळून, बघा आता हे सुरुवातीला पेजवर तुम्हाला दिसते, हे धनलक्ष्मी माता
माते, तू योगिनीची मनोकामना जशी पूर्ण केलीस तशी आमची सर्वांची मनोकामना पूर्ण कर, सर्वांचे कल्याण कर, असं म्हणायचं. अगरबत्ती ओवाळायची आणि परत तसंच गजलक्ष्मी मातेची सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची. आता हे बघा, इथं दिसतच असेल तुम्हाला, हे गजलक्ष्मी माता, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे आम्हा सर्वांना दे, आमचे सर्वांचे कल्याण कर, हळदी कुंकू लावून तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची. आता बघा, त्याचबरोबर आदिलक्ष्मी माता, हे आदिलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिले तसेच आम्हा सर्वांना दे आणि आमचे कल्याण कर, यांना सुद्धा प्रार्थना करायची, धूप दीप ओवाळायची आणि तुम्हाला परत विजयालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची, हळदी कुंकू लावायचं, अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळायचं आणि अशी प्रार्थना करायची. हे श्री विजयालक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे आम्हा सर्वांना दे आणि आमचे कल्याण कर. आता हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला परत असं म्हणायचं आहे, हे या पण लक्ष्मी देवीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि धूप दीप ओवाळायचं आहे आणि म्हणायचं आहे, हे ऐश्वर्य लक्ष्मी माता, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर. आता परत हे वीरलक्ष्मी माता, तसंच मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं हळदी कुंकू अर्पण करायचं. बघा, मी पूजा वगैरे केल्यानंतर हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे, असंच तुम्ही पण करायचं. अगरबत्ती ओवाळायचे, म्हणायचं, हे वीरलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे आम्हा सर्वांना दे आणि आमच्या सर्वांचे कल्याण कर. त्याचबरोबर आता बघा, परत म्हणायचं धान्यलक्ष्मी माता, यांना पण हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायची आणि म्हणायचं, हे धान्यलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे आम्हा सर्वांना दे, आमचे सर्वांचे कल्याण कर. आता परत बघा, ही आहे संतानलक्ष्मी माता, यांना पण हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप दीप ओवाळायची आणि हे श्री संतानलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बघा, हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला काय पठण करायचं आहे. आता हे जे वैभवलक्ष्मी माताचे व्रत नियम वगैरे आहेत, पूजेचे साहित्य वगैरे कसं आहे, आता आपण बघा पूजा मांडणी केलेलीच आहे, एकदम सिंपल आहे पूजा मांडणी, याच्यामध्ये काही अवघड नाही. आता फक्त तिथले हवेने जरा समय विझलेली आहे, खिडकीतून खूप हवा येते त्याच्यामुळे तुम्हाला ते बंद दिसत असेल, तर तुम्हाला सांगते 2 समय ठेवा किंवा 1 ठेवा, तुमच्या मनावर आहे. फोटो ठेवायचा, सगळं त्यांना हार असेल हार अर्पण करा, नसेल तर वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर कलश ठेवायचा, अष्टलक्ष्मी माता ओढू, त्याच्यावरती अष्टलक्ष्मी मातेचं म्हणजे हे काढून घ्यायचं, 8 उभ्या लाईन काढून घ्यायच्या, स्वस्तिक काढायची, त्याच्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकून झाल्यानंतर वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर 1 रुपयाचं नाणं ठेवा, सोनं ठेवा किंवा चांदी ठेवा, तुमच्या इच्छेने काही ठेवू शकतात. लाल फूल अर्पण करायचं. पानावरची पहिल्या विड्यावरती गणपती बाप्पांच्या सुपारी, गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून तुम्हाला मांडणी करायची आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल इथं पण मी गणपती बाप्पा स्वरूप 1 सुपारी मांडून घेतली आहे आणि इथे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी मांडून घेतली आहे आणि त्याला सुद्धा फूल अर्पण केलं आहे. आता बघा, इथे परत तुम्हाला कलशाला चिटकून तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे. श्रीयंत्र इथे कलशाला चिटकून ठेवल्यावर पोथीसुद्धा, आता बऱ्याच वेळेस मी बघते पूजा मांडणीमध्ये पोथी ज्या ठिकाणी तुम्ही मांडणी केली आहे त्याच ठिकाणी पोथीसुद्धा असावी. कारण काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण ही पूजा मांडणी करत असताना आपण जी पूजा करत असतो तो पूर्ण प्रभाव त्या ग्रंथावर पण पडत असतो. तो ग्रंथ अतिशय पवित्र असतो, त्यामुळे इथे तिथे ठेवायचं नाही, तो ग्रंथ तुमचा पूजेतच राहिला पाहिजे. बघा, मी सुद्धा पूजेतच ठेवला होता, मी तुम्हाला आता माहिती सांगताना उचलून घेतला आहे. आता त्याचबरोबर सगळे फुलं वगैरे वाहून घेतले आणि ज्यावेळेस तुम्ही निरंजन लावत असतात त्यावेळेस त्यांचीसुद्धा पूजा करून त्यांनासुद्धा फुलं अर्पण करायची. बघा, मी केलेलेच आहेत त्या पद्धतीने. 1 करा, तुमच्याकडे जास्त असतील अवेलेबल तर जास्त पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता पूजा मांडणी तर कळालीच, पण बघा आता तुम्हाला सुरुवातीला काय पठण करायचं आहे, तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायुष्य सर्वदा, असं म्हणायचं. आता लक्ष्मी स्तवन श्लोक तुम्हाला पठण करायचा आहे. लक्ष्मी स्तवन श्लोक तुम्हाला पठण करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा भावार्थ म्हणण्याची गरज नाही, तुम्हाला मग नैवेद्य दाखवायचा आहे. मग नैवेद्य काय दाखवायचा, 1 फळ ठेवायचं. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस तुमचं वाचन वगैरे झाल्यानंतर तुम्ही खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवणारच असाल, हे दाखवायचं. परत नंतर तुम्हाला काय करायचं आहे, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. मग तुम्ही 1 वेळा म्हणा, 8 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणू शकतात. ही प्रार्थना वगैरे करायची आहे. आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, श्री वैभवलक्ष्मी व्रतकथा
इथून आहे बघा, ही व्रतकथा इथून आहे, ती तुम्हाला कुठंपर्यंत वाचायची आहे, ती तुम्हाला उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजेच पेज नंबर 22. तुमच्याकडे ग्रंथ वेगळा असेल, पेज नंबर बदलेल, पण पेज नंबर 22पर्यंत तुम्हाला उत्तरी सुफळ संपूर्ण ही कथा वाचून घ्यायची आहे. ही कथा झाल्यावर तुम्हाला बघा, वेळ असेल वैभवलक्ष्मी माताजीची महिमा एक प्राचीन कथा तुम्ही वाचू शकतात, नाही वाचले तरी चालेल. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आणि गणपती बाप्पांची आरती करून झाल्याच्या नंतर तुम्हाला दुर्गे दुर्गट भारी ही जी आरती आहे, तुम्हाला लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. तर बघा, अशी आहे पूजा मांडणी आणि या ग्रंथामध्ये काय काय तुम्हाला पठण करायचं आहे, कसं कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगितलंच आहे. आता ज्यावेळेस तुम्ही उत्तर पूजा करणार आहात, म्हणजेच उद्या शनिवारी उत्तर पूजा करणार आहात, त्यावेळेस लक्ष्मी मातेला, गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या, धूप दीप ओवाळायचं, साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा, काही दाखवू शकतात. हे जे कलशामधलं पाणी आहे ते तुम्ही तुळशी मातेला न अर्पण करता कुठल्याही एखाद्या झाडाला अर्पण केलं तरी चालेल. हे तांदूळ तुम्ही तुमच्या ज्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे. खाली जे ठेवलेले आपण तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना टाका. आणि हे ज्या सुपारी, त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं, इथली सुपारी जी आहे ते तुम्ही एखाद्या डब्यात ठेवू शकता, कारण तुमचा पुढचा शुक्रवार असणारच आहे. श्रीयंत्र देवपूजेमध्ये उचलून ठेवायचं तुम्ही, म्हणजे आता बघा तुमच्या तिथं साईडलाच देव असेल त्याच्यामध्ये ठेवू शकतात. आणि हे पानं जे बाकी जे काय फुलं आहे तुम्ही निर्मल्यामध्ये वगैरे टाकून देऊ शकतात. त्याचबरोबर रांगोळी वगैरे काढायची आहे. जरा माझी इथली रांगोळी जरा असं मोडल्यासारखी झाली आहे, समजून घेऊ शकतात. अशी आहे पूजा मांडणी. बघा, या व्रताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर याचे बऱ्याच जणांना खूप मोठे अनुभव आले आहेत. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुद्धा हे व्रत चालू केलं आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच हे व्रत चालू केलं आहे. माझं सुद्धा एक शुक्रवार झाला आहे. तुमच्या सर्वांसोबत मी सुद्धा हे व्रत करत आहे. नक्कीच अनुभव आल्यावर तुम्हाला नक्की शेअर करेन. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात, त्यामुळे व्रतवैकल्य त्याचबरोबर आपले कष्ट आणि ह्या अध्यात्माची जोडके असेल ना तर कुठलीही गोष्ट कमी पडत नाही. वैभवलक्ष्मी मातेची कृपा प्रत्येक भक्ताला लाभो, प्रत्येकांची इच्छा पूर्ण हो, हीच वैभवलक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.